हां, हॅलो फ्रेंड्स. आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे. आपल्या नवीन चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा ना आपल्याला चार्जचाच अभ्यास करायचा आहे. तुम्ही म्हणाल सर या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा तर आम्ही चार्जचा अभ्यास केला होता. हो, या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण चार्जचा अभ्यास केला होता, परंतु या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये आपला इलेक्ट्रिक चार्ज हा रेस्ट पोझिशनमध्ये होता. आणि जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज रेस्ट पोझिशनमध्ये असतो ना, तर तो काय करतो, तर स्वतःच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतं. मग आपण लास्ट चॅप्टरमध्ये हे सगळे फंक्शन्स बघितले होते. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय होते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होते, पोटेन्शियल एनर्जी कशी जनरेट होते, ते सगळे फंक्शन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, हे सगळे फंक्शन आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो होतो. या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहे? तर या चॅप्टरमध्ये ना आपला चार्ज जो आहे ना तो रेस्ट पोझिशनमध्ये नाही आहे. आपला चार्ज मोशन करणार आहे ना, इट विल मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे मोशन कसं करणार आहे? आपण ना चार्जला एक एक्सटर्नल एनर्जी प्रोव्हाइड करूया आणि ती एक्सटर्नल एनर्जी आपल्या चार्जला म्हणजे इलेक्ट्रॉन्सला मोशनमध्ये आणणार आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये येतील ना तर तेव्हा करंट जनरेट होईल. तो या चॅप्टरमध्ये आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉन्सला मोशनमध्ये आणायचं आहे, जेणेकरून आपण करंट प्रोड्यूस करू शकतो. सो what is the theme of the chapter? That we have to do study of electric charge when it is in motion. ओके. आता जरा अजून एक महत्त्वाचा टॉपिक समजा. बाळांनो, चार्ज जेव्हा मोशन करतं ना तर तो चार्ज एक इलेक्ट्रिक फील्ड पण तयार करतं, मॅग्नेटिक फील्ड पण तयार करतं आणि इलेक्ट्रिक करंट तयार करतं. आई रिपीट द स्टेटमेंट. जब कोई भी चार्ज मोशन करता है तो वो तीन चीज़ें प्रोड्यूस करता है, एक इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ई, एक मैग्नेटिक फील्ड वेक्टर बी और एक करंट आई. करंट इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी, करंट आई प्रोड्यूस करता है. तो ये चैप्टर में हम क्या पढ़ने वाले हैं? तो इन दिस चैप्टर वी आर गोइंग टू लर्न ओनली रिगार्डिंग करंट. हमें इलेक्ट्रिक फील्ड से कोई लेन देन नहीं है ये चैप्टर में, ना ही मैग्नेटिक फील्ड से लेना देना है. हम सिर्फ करंट के बारे में पढ़ेंगे. ओके, सो लेट स्टार्ट द चॅप्टर. चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. हा 3rd नंबरचा चॅप्टर आहे. अकॉर्डिंग टू NCERT हा पेपर 2 मध्ये येतं आणि अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड हा काही पोर्शन 11वीत आहे आणि काही पोर्शन 12वीत आहे. या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स कवर करणार आहे ते समजून घ्या. आपण सगळ्यात पहिले व्हॉट डू यू मीन बाय करंट बघणार आहे. मग करंट डेन्सिटी काय आहे, ओम्स लॉ काय आहे, रेजिस्टन्सचेच नेटवर्क बनणार आहेत. नेटवर्क झाल्यावर आपण सेल किंवा बॅटरीज बघू. अकॉर्डिंग टू महाराष्ट्र बोर्ड इथून तर इथपर्यंतचा सगळा पोर्शन इट इज क्लास 11th. आणि मग बघणार आपण क्रिचॉफ्स लॉ, पोटेन्शियोमीटर आणि हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. दिस इज अवर 12th क्लास पोर्शन. ओके गाईज, सो बायफर्गेशन नीट समजून घ्या. एवढे टॉपिक्स कवर करायचे. करंट म्हणजे काय, करंट डेन्सिटी, ओम्स लॉ, रेजिस्टन्स, नेटवर्क, सेल किंवा बॅटरी, क्रिचॉफ्स लॉ, पोटेन्शियोमीटर, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ही सगळे टॉपिक्स कवर करायचे आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवा, या चैप्टर ना हाँ लेंदी चैप्टर है, बहुत बड़ा चैप्टर है, लेकिन बहुत इजी है भाई. हमने इसको 9th में भी पढ़ा है और 10th में भी पढ़ा है और ये 11th में भी है और 12th में भी है. और इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग करोगे तो ये आपको आगे भी चैप्टर रहेगा. तो इजी चैप्टर है, लेंदी चैप्टर है. अगर इसका कॉम्पिटिटिव वेटेज देखा जाए ना तो आपको 2 ऑब्जेक्टिव्स इसके नीट और JEE में पूछे जाते हैं, जे सुटू शकतात, ज्याचा आन्सर निघू शकतं, असे 2च ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती राहतात. आणि CETच्या दृष्टीने विचार केला गेला तर जवळपास 4 ऑब्जेक्टिव्स तुम्हाला या टॉपिकवरती विचारल्या जातात. सो
this is a background of the chapter and this is a flow of the series of the chapter. Let's start the chapter. Chapterचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. Now what do you mean by current? करंट म्हणजे काय होते? समजा एखादा एक कंडक्टर आहे. दिस इज अ कंडक्टर. याला कंडक्टर का म्हटलं गेलेलं आहे? कारण की याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. असे इलेक्ट्रॉन्स ज्यांना ऑर्बिटमध्ये स्पेस मिळत नाही त्यांना फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि या कंडक्टरची प्रेझेंट स्टेट जी आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये याच्यात नंबर्स ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणून हे कंडक्टर जे आहे हे न्यूट्रल आहे. याच्यामध्ये करंट नाही. परंतु एखाद्या कंडक्टरला जर एक्सटर्नल सप्लाय दिला गेला म्हणजे एखादी बॅटरी लावून दिली. एक्सटर्नल सप्लाय देणं म्हणजे काय? एखादी बॅटरी अटॅच करून दिली तर ती बॅटरी काय करते माहिती आहे का? त्या कंडक्टरला एनर्जी प्रोव्हाइड करते आणि त्या एनर्जीमुळे त्या कंडक्टरमधले असलेले जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते मोशन करणं सुरू करतात. काय करणं सुरू करतात? मोशन करणं सुरू करतात. आणि जेव्हा ते फ्री इलेक्ट्रॉन्स मोशन करायला लागतात पर युनिट टाइम तर त्या कंडक्टरमध्ये करंट जनरेट होतो. सो व्हाट डू यू मीन बाय? मान के चलो भी ये कंडक्टर है हमारा, इसमें I एम्पियर का करंट फ्लो हो रहा है. आता प्रश्न विचारला हा I एम्पियरचा करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होऊन का बरं राहिलं? वाय है ना? क्यों करंट फ्लो हो गया? क्यों जनरेट हो गया करंट? तो करंट की डेफिनेशन देखें. इफ Q चार्ज इज नेट चार्ज फ्लोइंग नॉर्मली टू क्रॉस सेक्शन एरिया of a conductor in time t, then current I is given by Q by T. तो ही झाली याची ऑफिशियल डेफिनेशन ऑफ द करंट. समजा हा एक क्रॉस सेक्शन एरिया आहे पोरो, या कंडक्टरचा हा क्रॉस सेक्शन एरिया आहे. या क्रॉस सेक्शन एरियामधनं ना इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शनमध्ये मोशन करून राहिलेले आहेत ना. इलेक्ट्रॉन्स मोशन करून राहिलेले आहेत आणि मग या डायरेक्शनमध्ये फ्लो ऑफ द करंट होऊन राहिला. क्रॉस सेक्शन एरिया, फ्लो ऑफ द चार्ज per unit time, flow of the charge per unit time. हा क्रॉस सेक्शन एरिया इज परपेंडिक्युलर टू द करंट टू द कंडक्टर. तर याच्यामध्ये हा करंट I प्रोड्यूस झाला Q बाय T. तर सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हॉट डू यू मीन बाय करंट? करंट इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू Q बाय T. I इज इक्वल्स टू Q बाय T. I इज इक्वल्स टू Q बाय T. फ्लो ऑफ चार्ज, cross section area of conductor in time t, net charge flowing normally to the cross section area of the conductor in time t, motion of the charge through a cross section area of a conductor in time t is called as current. तो करंट का फॉर्म्युला Q बाय T. याचं युनिट म्हणते कुलम पर सेकंड आणि कुलम पर सेकंडलाच एम्पियर पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्पियर. त्याचा एक पहिला नोट म्हटलं समजलं ना सगळ्यांना चार्ज करते. मग कसं होतं बघा, पुन्हा एकदा जरा स्ट्रक्चर समजून घ्या सगळं काय आहे. तर हे बघा, हे तुमचं कंडक्टर आहे. ठीक आहे, हे आहे कंडक्टर. ठीक आहे, या कंडक्टरला तुम्ही बॅटरी लावून दिली लाईक दिस. तुम्ही इथे बॅटरी लावून दिली. पॉझिटिव्ह टर्मिनल, नेगेटिव्ह. या कंडक्टरमधले फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. हो, या कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून याला काय म्हटलं मी? कंडक्टर म्हटलं. नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. आता हे नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, हे जे नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत ना हे या डायरेक्शनमध्ये मोशन करू राहिले. लक्षात ठेवायचं, हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे नेगेटिव्ह टर्मिनल, हे कंडक्टर. इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शनमध्ये मोशन करून राहिले आणि कन्व्हेन्शनल करंट या डायरेक्शनमध्ये मोशन करून राहिला या क्रॉस सेक्शन एरियामधनं. याच्यातलं याला जेव्हा ही बॅटरी, ही जी बॅटरी सेल ज्याला म्हणतो मी, तुम्ही याला बॅटरी पण म्हणून राहिलेत ना. ही बॅटरी काय करते पोरो? या कंडक्टरला, ही बॅटरी या कंडक्टरला एनर्जी प्रोव्हाइड करते. बॅटरी करंट देऊन नाही राहिली. नीट लक्षात ठेवा, बॅटरी फक्त इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करून राहिली. ही बॅटरी या कंडक्टरला इलेक्ट्रिकल एनर्जी देते आणि मग काय होतं माहिती आहे का? या कंडक्टरचे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन या डायरेक्शनमध्ये मोशन करतात आणि याच्यात प्रोड्यूस झालेला करंट या डायरेक्शनमध्ये मोशन करते. हां, आता साहजिकच आहे ना रे बाबा, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा टर्मिनल पॉझिटिव्ह, तो निगेटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? पॉझिटिव्हकडे, राईट. सो हे जरी याला कन्व्हेन्शनल करंट म्हणतात. पुढे मी सांगतो तुम्हाला. सध्याच्या परिस्थितीत एवढं लक्षात ठेवायचं की हे कंडक्टर आहे, याला बॅटरी लावली,
याचे इलेक्ट्रॉन या बॅटरीनी एनर्जी दिली म्हणून मोशन करून राहिले, म्हणून याच्यात करंट जनरेट होतं. आय इज इक्वल्स टू क्यू बाय टी, आय इज इक्वल्स टू क्यू बाय टी. जास्त कन्फ्यूज होऊ नका, जरा डिटेल शिकवण्याच्या नादात तुम्ही डोक्याच्या वरून जाईल तुमच्या. पहिला टॉपिक समजला सगळ्यांना? ओके. एक नोट पॉईंट मी इथे घेतला. चार्ज नेव्हर अकोमुलेट इन द कंडक्टर, नायदर कॅन बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, हॅन्स इट इज कन्झर्व्ड. एक लक्षात ठेव, जर एखाद्या कंडक्टरमधनं जेव्हा चार्ज क्रॉस सेक्शन एरियामधून फ्लो होतो ना, तर तो अकोमुलेट होत नाही तिथे, म्हणजे तो तिथे थांबत नाही. पर युनिट टाईम तो पुढेच जात राहतो. समजा 10 कुलमचा चार्ज प्रोड्यूस झाला तर तो 10 कुलमचाच करंट प्रोड्यूस होईल पर यूनिट पर सेकेंडनुसार, वो आगे नहीं जाएगा. ये बात समझ लेना तुम लोगों ने, ठीक है. सेकंडली, द डायरेक्शन इज ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन टू द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन. नेहमी लक्षात ठेवा, करंट ना ही स्केलर क्वांटिटी नाही आहे, व्हेक्टरी क्वांटिटी नाही, ही टेन्सर क्वांटिटी आहे करंटची, ठीक आहे. आता याचं डायरेक्शन कसं असतं करंटचं? समजा हे तुमचं कंडक्टर आहे, दिस इज युअर कंडक्टर. हे कंडक्टर आहे, याला तुम्ही एक्सटर्नली काहीतरी बॅटरी लावून दिली, ठीक आहे. ही एक्सटर्नल बॅटरी लावून दिली. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे प्रोटॉन्स आहेत. हे जे पॉझिटिव्ह प्रोटॉन्स आहेत ना, हे इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मोशन करतील आणि याच डायरेक्शनमध्ये करंट पण मोशन करेल. आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, इलेक्ट्रॉन्स प्रो, हे इलेक्ट्रॉन्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मोशन करते, तर करंट विल बी इन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो डायरेक्शन इज ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. प्रोटॉनच्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो करतो आणि इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो करतो. ज्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन मोशन करत असतील त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कन्व्हेन्शनल करंट फ्लो होतो, म्हणून त्याला कन्व्हेन्शनल डायरेक्शन पण म्हटलं गेलेलं आहे. समजलं सगळ्यांना? हा एक टॉपिक झाला याचा. आता हा एक नोट पॉईंट होता, महत्त्वाचा नोट पॉईंट होता. त्यानंतर हा आहे, in some cases when net flow of the charge is not steady then average current will be given by equation. आता एखाद्या कंडक्टरमधनं जेव्हा करंट फ्लो होऊन राहिलेला आहे तर प्रत्येक ठिकाणावरनं किंवा प्रत्येक क्रॉस सेक्शन एरियामधनं करंट सारख्याच टाईमला फ्लो नाही होणार. इथून इथं जाण्याला त्याला t सेकंड लागले, इथून इथं जायला t सेकंड लागेल, इथून जायला t2 सेकंड लागले, t3 सेकंड लागले. तर जेव्हा मला एखाद्या कंडक्टरमधला एका पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरियाचा नाही, पूर्ण कंडक्टरचा करंट काढायचा असेल तर तो मला कसा काढावा लागेल? ॲव्हरेज करंटने काढावं लागेल. समजलं ना सगळ्यांना? इट इज गिवन बाय ॲव्हरेज करंट. तर आता आपल्याला ना 3 फॉर्म्युलेज इथे बनावं लागणार आहे. एक असतं ॲव्हरेज करंट. हां, कोणता? ॲव्हरेज करंट. लक्षात ठेव जा, ॲव्हरेज करंट. ओके, ॲव्हरेज करंट हा पण आय ॲव्हरेजने दाखवतो. इट इज गिवन बाय डेल क्यू अपॉन डेल टी. म्हणजे काय होतं डेल क्यू अपॉन डेल टी? टोटल चार्ज अपॉन टोटल टाईम. काय होतं त्याचा अर्थ? टोटल चार्ज अपॉन टोटल टाईम. झालं? हा झाला एक ॲव्हरेज करंटचा फॉर्म्युला. मग मला ना पर्टिक्युलरली एका इन्स्टंटचा करंट फाईंड करायचा आहे, या टाईम टीचा करंट फाईंड करायचा आहे, तर त्याला इन्स्टंटेनियस करंट म्हणतात. त्याला मी आय इन्स्टंटेनियस म्हणतो. जेव्हा मी इन्स्टंटेनियस करंट त्या पर्टिक्युलरली टाईमचा करत असेल तर मला त्याचं लिमिट काढावं लागेल. सो इट इज इक्वल्स टू लिमिट डेल टी स्टँड्स टू 0 इज इक्वल टू डेल क्यू अपॉन डेल टी. ओके, लिमिट डेल टी इज इक्वल्स टू 0 डेल क्यू अपॉन डेल टी. आणि याला फर्दर याला लिमिटमधनं काढलं तर डी क्यू बाय डी टी. हा झाला इन्स्टंटेनियस करंटचा फॉर्म्युला. दिस इज अ इन्स्टंटेनियस करंट का फॉर्म्युला. डेल क्यू अपॉन डी टी. जाऊ द्या, एखादा युनिफॉर्म फ्लो होत असेल ना, एक स्ट्रेट करंट युनिफॉर्म फ्लो होत असेल, हा इज इक्वल्स टू क्यू बाय टी. सगळ्या कन्सेप्टमध्ये ॲव्हरेज करंटमध्ये, इन्स्टंटेनियस करंटमध्ये, युनिट करंटमध्ये युनिट मात्र कुलम पर सेकंड एम्पियरच राहतो. आर यू गेटिंग?
समझ में आ गया? तो सिंपल एवढं सगळं मी सांगितलं, याच्यातलं 2च वाक्य लक्षात ठेवजा. एक कंडक्टर, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉन्सला जर एक्सटर्नली एनर्जी मिळाली तर ते फ्री इलेक्ट्रॉन्स मोशन करायला लागतात. ते मोशन करायला लागतात पर युनिट टाईम, तर त्या कंडक्टरमध्ये करंट जनरेट होतो. करंटचे 3 फॉर्म्युलेज डिराईव्ह होतात. एक असतं इन्स्टंटेनियस करंट, एक राहतं ॲव्हरेज करंट आणि एक राहतं युनिफॉर्म करंट. ॲव्हरेज करंट डेल क्यू बाय डेल टी, इन्स्टंटेनियस करंट लिमिट टी स्टँड्स टू 0 डेल क्यू बाय डेल टी किंवा डी क्यू बाय डी टी, आणि युनिफॉर्म करंट क्यू बाय टी. Current, it is not a scalar quantity, not a vector quantity, it is a tensor quantity. What do you mean by tensor? Having different value in different direction. Are you getting? Okay. आपल्याकडे ना करंटचे मग 3 फॉर्म्युलेज तयार झाले. बरेच जण मला म्हणतात सर, एक तुमचा झाला स्टेडी फॉर्म्युला, स्टेडी फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. एखाद्या कंडक्टर मधून फ्लो ऑफ करंट हा स्टेडी सुरू आहे, स्टेडी फ्लो ऑफ करंट. तर मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? स्टेडी फ्लो ऑफ करंट एकसारखा त्या कंडक्टर मधनं करंट चाललाय, तर तुम्ही फॉर्म्युला काय वापरता? I is equals to Q upon T. याचं एक एक्झाम्पल घेतो. फाइंड करंट when charge is equals to 100 microcoulomb flowing for 3 सेकंड. असा क्वेश्चन विचारला किंवा फाइंड करंट व्हेन चार्ज ऑफ 100 माइक्रोकूलम इज फ्लोइंग फॉर 3 सेकंड. किसी भी कंडक्टर में से 100 माइक्रोकूलम पर सेकंड चार्ज फ्लो हो रहा है, तो व्हाट इज द करंट जनरेटेड इन दैट कंडक्टर. तर व्हाट इज द फॉर्म्युला? I is equals to Q by T. चार्ज किती झाला? 100 माइक्रोकूलम 10 - 6 आणि हे 3. ठीक आहे. तो अप्रॉक्सिमेटली आंसर काय? 33.33. 10 - 6 will be the current. What is the question unit of the current? ampere. हा प्रॉब्लेम झाला स्टेडी फ्लो ऑफ द करंट. हा पण जनरली ना फार कमी विचारला जाणार आहे स्टेडी फ्लो ऑफ द करंटचे क्वेश्चन्स. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर मला ॲव्हरेज करंट काढून दाखवा बरं, एखादं न्यूमरिकल ॲव्हरेज करंटचं घ्या बरं. ना आपण एक ॲव्हरेज करंट बद्दल न्यूमरिकल घेऊया. तुम्हाला ते क्वेश्चन बघून ठरवायचं की कोणता फ्लो ऑफ द करंट आहे. तर ओके, सपोज मी क्वेश्चन घेतोय. चार्ज दिला 2t² + 3t + 1. Q is equals to 2t² + 3t + 1. ठीक है. फाइंड करंट I is equals to question mark for time t is equals to 0 to time t is equals to किती सेकंड घेतलं त्यांनी? टाइम t is equals to 1 सेकंड. सर for 1 सेकंड. नाउ ये देखो, हा चार्ज दिला मला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये 2t² + 3t + 1. काय काढायला सांगितलं? करंट. हा आता मला करंट केव्हा काढायला सांगितलं? हा एक हे कंडक्टर है, दिस इज द कंडक्टर. हाँ ठीक है, इसमें से आयन का करंट फ्लो हो रहा है. ठीक है. तो जब टाइम 0 था तो टाइम 1 सेकंड होने तक के, ओके, बिटवीन द टाइम 0 to 1 second, what is the flow of the current in this conductor? हा आपल्याला विचारलं गेलेला आहे. ठीक आहे. आता याला म्हणायचं आम्हाला या काढायचं आहे. दिस इज कॉल्ड एज ॲव्हरेज करंट. याला कोणतं करंट म्हणतात? ॲव्हरेज. म्हणजे जाऊ द्या, डोकं खराब नका करू. जर इक्वेशन दिलं असेल आणि 2 टाइम दिलं असेल, इक्वेशन दिलं असतील आणि 2 टाइम दिलेले असतील, तर ते झालं ॲव्हरेज करंट. जास्त तुम्हाला टेन्शन देत नाही असं. आता कसं करायचं? ॲव्हरेज करंट काय? ॲव्हरेज करंटचा फॉर्म्युला, ॲव्हरेज करंट I ॲव्हरेज इज इक्वल टू डेल Q अपॉन डेल T. ओके. आता डेल Q म्हणजे काय रे पोरो? चेंज इन
charge upon change in time. ठीक है, change in charge upon change in unit. Final charge minus initial charge upon final time minus initial time. जे चेंज इन द चार्ज म्हणजे काय होणार आहे, तर आलं लक्षात सगळ्यांचं, चेंज इन द चार्ज म्हणजे दुसरं काय होतं, बस फायनल मायनस इनिशियल. ठीक आहे, ओके. चला आता क्यू फायनल काढा. क्यू फायनल काढायचं आपल्याला. फायनल मध्ये टी 1 सेकंड असतानाचा. चला 2 टी किती घ्यायचा आता 1 सेकंडचा, 1 चा स्क्वेअर प्लस 3 टी किती आहे 1 प्लस 1, 1 चा स्क्वेअर 1, 2 1 जा 2 प्लस 3 प्लस 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. काय भेटला मला क्यू फायनल भेटलं. ठीक आहे, आता एक काम करा, क्यू इनिशियल काढा. क्यू इनिशियल काय, क्यू इनिशियल साठी टी किती घ्यायचा 0, हां 2 टी किती घ्यायचा 0 चा स्क्वेअर प्लस 3 into 0 प्लस 1. हे सगळं झालं 0 म्हणजे क्यू इनिशियल काय आलं तुमच्याकडे 1 कूलम. ठीक आहे, आणि हे किती आलं 6 कूलम. आलं लक्षात. आता टी फायनल घेऊन घ्या. टी फायनल काढा. आता पुढे टी फायनल टाइम साठी टी फायनल काय, टी फायनल पटकन सांगा 1 सेकंड. बरं, आणि टी इनिशियल किती आहे 0, 0 मायनस 1 किती येणार आहे 1. चला टी फायनल 1 सेकंड आणि तरी लिहून देतो टी इनिशियल 0. टाका बरं व्हॅल्यूज पट. आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू क्यू फायनल किती आहे 6 मायनस क्यू इनिशियल किती आहे 1. ठीक आहे, टी फायनल किती आहे 1 मायनस 0, 6 मायनस 1 किती 6 मायनस 1 5 आणि हे काय आलं 1. आन्सर काय आहे 5 एम्पियर. तो याचा आन्सर काय येऊन राहील माहिती आहे का तुम्हा लोकांना 5 एम्पियर. चला, म्हणजे फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम घेतला. या टाइपच्या करंटला आम्ही काय म्हणतो ॲव्हरेज करंट. ओके, सिंपल लक्षात ठेवायचं. इक्वेशन आहे आणि 2 टाइम दिले तर तुम्हाला काय काढायचं ॲव्हरेज. हे लिमिटनी पण सोडवता येतं. ये क्वेश्चन हम लोग लिमिट से भी सॉल्व कर सकते हैं. ठीक है, ओके. ये आया एवरेज हो गया. अब आप इसी क्वेश्चन को अगर आपको, तर हा झाला क्वेश्चन क्यू स्क्वेअर म्हणजे याला काय म्हणायचं आता ॲव्हरेज करंट. आता बघा मी हाच क्वेश्चन एक वेगळ्या पद्धतीने विचारतो तुम्हाला. ठीक आहे, हाच क्वेश्चन आहे. बघा समजा मी म्हटलं तुम्हाला चार्ज दिलेला आहे 2t स्क्वेअर प्लस थ्राइस t प्लस 1. मी क्वेश्चन विचारतो फाइंड आय क्वेश्चन मार्क फॉर व्हेन टाइम t इज इक्वल्स टू फक्त 5 सेकंड. हा क्वेश्चन विचारला तुम्हाला. टाइम t काय आहे 5 क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये फरक बघा. इथे मी विचारलं तर टाइम t 0 to 1 सेकंड या मधात किती असेल करंट तो फाइंड करा. आता काय विचारतो मी, जेव्हा या कंडक्टर मधनं करंट फ्लो होत असेल तर जेव्हा माझा टाइम t 5 सेकंड होता तेव्हा माझा करंट किती होता. व्हेन टाइम t इज 5 सेकंड म्हणजे हा झाला माझा कोणता करंट झाला इंस्टैंटेनियस करंट. मुझे ये वाला इंस्टेंट का करंट फाइंड करना था जब टाइम t 5 सेकंड. तो व्हाट इज द फॉर्मूला फॉर आई इंस्टैंटेनियस. आई इंस्टैंटेनियस का फॉर्मूला है dq/dt. तो हमें क्या करना पड़ेगा, इसकी डेरिवेटिव लेनी पड़ेगी. चार्ज कितना है 2t स्क्वायर प्लस थ्राइस t प्लस 1. कतका आना है याची डेरिवेटिव 2 into 2t. ठीक है, प्लस 3 into 1 डेरिवेटिव 1. 2 2 जा 4 मल्टीप्लाइड बाय टाइम किती आहे 5 प्लस 3 1 किती, सॉरी 3 1 जा 3 होईल सरळ सरळ. 5 4 जा 20 प्लस 3. आन्सर काय येणार आहे 23. आय इंस्टंटेनियस किती आला मला 23 एम्पियर. गॉट इट. सो याला मला फक्त डेरिवेटिव्ह घ्यावं लागतं ह्याच्यामध्ये आणि
याच्यामध्ये काय करायचं आहे हे आपल्याला फायनल मायनस इनिशियल हे तुम्ही इंटिग्रेशन पण सॉल्व करू शकता हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे इन्स्टंटेनियस म्हटलं की डेरिव्हेटिव्ह आणि ॲव्हरेज म्हटलं की फायनल मायनस इनिशियल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पण सोडवता येतं आणि साधा सुद्धा बिचारा करंट म्हटलं म्हणजे स्टेडी फ्लो ऑफ द करंट असं जर म्हटलं तर सर काय इज इक्वल्स टू Q/T करेक्ट हे तिन्ही फॉर्म्युले झाले इथं तुमचं लेक्चर नंबर 1 फिनिश्ड झालं